हाय एव्हरीवन, वेलकम बॅक. आज क्रेडिट कार्ड्सबद्दल बोलूया. क्रेडिट कार्ड्स आर बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ बाय नाव पे लेटर. म्हणजे एखादी वस्तू घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तरी तुम्ही ती वस्तू लगेच विकत घेऊ शकता बँककडून पैसे बॉरो करून विथ द प्रॉमिस टू पे बॅक. ॲज लॉंग ॲज तुम्ही ती रक्कम ड्यू डेटच्या आधी भरताय, इट्स लाईक अ इझी फ्री लोन फॉर यू. मोस्ट क्रेडिट कार्ड कंपनीज तुमचा बेसिक बॅकग्राऊंड चेक करूनच क्रेडिट अप्रुव्हल देतात विथ अ मॅक्सिमम बॉरोईंग लिमिट. बॉरोईंग लिमिट टेल्स अस की आपण किती मॅक्सिमम पैसे उसने घेऊ शकतो आणि ही लिमिट तुमचा इन्कम, क्रेडिट हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोअरवर बेस्ड असते. व्हॉट इज क्रेडिट स्कोअर? जसं स्कूलमध्ये ग्रेडिंग सिस्टीम असते फॉर टेस्टिंग परफॉर्मन्स, तसंच क्रेडिट स्कोअर हा एक प्रकारचा ग्रेडिंग सिस्टीम आहे टू टेस्ट युअर फायनान्शियल बिहेवियर. तुम्ही वेळेवर बिल्स भरता की नाही, तुमच्यावर किती कर्ज आहे, तुमच्याकडे किती काळ क्रेडिट खाती आहेत, एक्सेट्रा. क्रेडिट स्कोअर 300 to 850 रेंजमध्ये असतो. जितका जास्त तुमचा क्रेडिट स्कोअर तितका बँकला कॉन्फिडन्स मिळतो की तुम्ही फायनान्सेस चांगले हँडल करू शकता आणि तुमची लोन रिपेमेंट करायची गॅरंटी जास्त आहे. काही क्रेडिट कार्ड्सची वार्षिक फी असते तर काहींची नसते. क्रेडिट कार्डचा मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज इज कॅशबॅक रिवॉर्ड्स. म्हणजे फॉर एव्हरी एलिजिबल पर्चेस यू मेक काही पर्सेंटेज तुम्हाला परत मिळतं इन द फॉर्म ऑफ डिरेक्ट मनी किंवा रिवॉर्ड पॉईंट्स. हा कॅशबॅक वेगवेगळ्या कॅटेगरीजवर असतो. काही कार्ड्स पेट्रोलवर कॅशबॅक देतात तर काही रेस्टॉरंट्स किंवा इन स्टोअर शॉपिंगवर. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं क्रेडिट कार्ड 3% कॅशबॅक देत असेल ऑन रेस्टॉरंट्स कॅटेगरी तर 1000 रुपयाच्या बिलवर 30 रुपये परत मिळणार, काही एक्स्ट्रा न करता. नियमित ट्रॅव्हल करणाऱ्यांसाठी रिवॉर्ड पॉईंट्स आर अमेझिंग. खूप पॉईंट्स साठवून तुम्ही त्यातून एखादी फ्री फ्लाईट पण बुक करू शकता. ऑल दिस साऊंड्स टू गुड टू बी ट्रू ना? सो व्हॉट इज द कॅच हिअर? तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीजच्या पे मिनिमम ड्यूच्या मंथली सायकलमध्ये अडकू शकता. पे मिनिमम ड्यू म्हणजे दर महिन्याला पूर्ण बिल अमाऊंट न भरता जस्ट पे अ स्मॉल फिक्स्ड अमाऊंट. क्रेडिट कार्डचं बिगेस्ट अझम्पशन इज दॅट यू पे बॅक, नॉट जस्ट ऑन टाईम बट इन फुल. जर ड्यू डेटपर्यंत फुल बिल पे केलं तर बेस्ट, नो इश्यूज. पण नाही केलं तर बँक तुम्हाला रिमेनिंग अमाऊंटवर पर मंथ एक्स्ट्रा हाय इंटरेस्ट रेट चार्ज करणार. दॅट इज द गेम दे प्ले. आणि तुमचे क्रेडिट कार्ड बिल्स रेग्युलरली हाय असतील तर ओव्हर टाईम ही रक्कम खूप मोठं कर्ज होऊ शकते. अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर टू कन्सिडर इज क्रेडिट युटिलायझेशन रेशो. हा फॅक्टर तुमच्या क्रेडिट कार्ड बॅलन्सला टोटल बॉरोइंग लिमिटने डिवाइड करून ॲज अ पर्सेंटेज एक्सप्रेस करतात. सो फॉर अ क्रेडिट कार्ड विथ 10,000 रुपीज लिमिट अँड बॅलन्स ऑफ ₹4,000 तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो विल बी 40%. या फॅक्टरचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर डिरेक्ट इम्पॅक्ट होतो. त्यामुळे आपला टोटल खर्च आपल्या टोटल लिमिटच्या 30% ठेवणे चांगले मानले जाते. सो फॉर क्रेडिट कार्ड्स विथ नो ॲन्युअल फीज यू हॅव नथिंग टू लूज. अँड फॉर क्रेडिट कार्ड्स विथ ॲन्युअल फीज, इयर एंडला जर तुमचा टोटल कॅशबॅक तुमच्या ॲन्युअल फीजपेक्षा जास्त मिळत असेल विदाऊट एनी एक्स्ट्रा पेनल्टीज तर आय वूड से टोटल पैसा वसूल आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर बेलाज वेचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा.